आज 27 फेब्रुवारी 2026 आहे आणि आज आपल्या बागेला भेट देण्यासाठी सांगलीचे आमचे युवा व्याख्याते असतील, आम्ही बरोबर 40 वर्ष चळवळीत काम केलेलं असेल ते वसंतराव हंकारे आले, त्यांचे सहकारी आहेत आणि आमचे जे वेळापूरचे पाहुणे ज्याला म्हणू किंवा एक प्रगतशील शेतकरी आहेत, दोन्ही पण खूप मोठे बागायतदार आहेत त्या भागातले, आज आपली बाग बघायला ते आले. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारे सावतामाळी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला, ह्या संतांनी कामात देव सांगितलेला आहे. सगळे संत पंढरपूरला गेलेत, पांडुरंग या संताला भेटायला आरणला आलेत आणि त्यांच्याच ह्या पावनभूमीमध्ये आपली 11,000 झाडाची आंब्याची बाग आहे आणि बाकीची 10,000 झाडं आहेत ज्याच्यामध्ये पॉलिनेशन परागीकरणासाठी आपण मधमाशी आपल्याकडे यावी त्याच्यासाठी आपण वेगवेगळी झाडं लावलेली आहेत. त्याच्यामध्ये चिंच आहे, जांभळ आहे, वड आहे, पिंपळ आहे, गुलमोहर आहे, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, शेवगा आहे. आणि मग ते जे निसर्गाचा समतोल, पर्यावरणाचा समतोल राखण्याचं काम आपल्या या बागेत झालेलं आहे. आज आपल्या या बाग जी आहे ही ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये नावाजलेली बाग ज्याला म्हणू. कमीत कमी खर्च आहे, जास्तीत जास्त नफा उत्पन्न शेतकऱ्याच्या पदरात कसा पडेल त्याच्यासाठी आपण काम केलेलं आहे. आणि आज ज्या ठिकाणी आपण उभा आहोत ते हे शरद आंबा झाड आहे की ज्या आंब्याने जागतिक ओळख जगामध्ये आम्हाला एका रात्री घेऊन गेला हा आंबा, तो हा शरद आंबा आहे. आता साधारण 100 ग्रॅमची त्याची साईज आहे, पण हा 3 किलोचा आंबा आहे. कोय ह्याची फक्त 200-150 ग्रॅमची कोय आहे. आत कुठंही दसी नाही. किती किलोचा म्हणाल? 3 किलो. 3 किलोचा आंबा, हो, ते 3 किलोचा म्हणतायत आणि या देठाला तो 3 किलोचा आंबा पेलवतो. निसर्गाचं काम आहे ते. म्हशीला म्हशीची शिंग जड नसतात, त्या प्रमाणात त्याचं काम निसर्ग करत असतोय. आपण फक्त त्याला सपोर्टला काम करायचं असतं. अशा पद्धतीनं ही काम आहे. आज आपली जी बाग आहे, आज महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय, दुसरीकडे तरुण वर्ग आपल्या शेतापासून दुरावत चाललाय आणि त्याच्यासाठी म्हणून आपण हे काम करतोय. मी युवा व्याख्याते त्यालाच मी विचारेन, त्यांना विचारेन की आज जो आपला हा शेतकरी आत्महत्या करतोय, तरुण वर्ग आपल्या शेतीपासून दुरावत चाललाय, काय सांगाल त्या शेतकऱ्यांना? आपण 2-2.5 तास ही आपली बाग बघतोय, काय सांगाल? नाही की साहेबांनी आता त्यांचा इतिहास सांगितला आणि त्याच्यामध्ये एक ते राहून गेलं की वयाच्या 65व्या वर्षी म्हणजे ते हमाल होते, ते ड्रायव्हर होते, तिथून सुरू झालेला प्रवास वयाच्या 65व्या वर्षी तिथं बघितलं तर दगड होती मोठी आणि ते दगड फोडत बसायचे बरं का. जसा दशरथ मांझींनी पूर्ण डोंगर फोडून 27 वर्षामध्ये रस्ता तयार केला, अगदी तसं आमच्या साहेबांनी इथे लोक म्हणजे वेड लोक सोडा, घरच्या म्हणजे सुना आणि मुलं म्हणायची पप्पा आराम करा, वेळ लागले. हा आज 71 वय आहे त्यांचं आणि त्यांना जागतिक दर्जाचा 3 किलोचा आंबा यांनी याचा शोध लावला. म्हणजे हे झाड साहेब म्हणतात जवळजवळ 200 ते 250 किलो एका झाडाला आंबा मिळतो आपल्याला. कसा काय इकडे या भेटा, मग तुम्हाला सगळं कळेल. बघा, आत्महत्या हा पर्याय साहेब नाही. मरायचं आहे ना तर आत्महत्या करून न मरता काम करून मरूया. लोक म्हणतील काम करत करत तरी मेला. आत्महत्या नाही. आत्महत्या शंडाने नामर्द आपण थोडेच अवसाला आपल्या माती रक्त आपल्यामध्ये आहे. आणि युवकांना सांगतोय, तुकोबरायांनी काय सांगितलं? माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. आणि आमच्या विठ्ठलानं सावतांच्या भेटीस का आला? कांदा मुळा भाजी अवघी विठाई मांजे. म्हणजे याला देव मानला. कामात देव मानला. तुम्ही जे 15-15 दिवस गाडी करून युवकानो 8 दिवस शिर्डीला इकडे सगळं करा, फिरा, पण त्याबरोबर अजून एक सुरू करा, गाड्या भरा आणि अशा व्यक्तिमत्वांच्याकडे या. मी आलो, अखंड देशभर व्याख्यानं घेतो, पण आज माझ्याकडे 3000 केशर साहेबांच्या आशीर्वादाने लावलेला आहे. लक्षात घ्या. तर आत्महत्या पर्याय नाही, काम आणि कामात देव. यस. आणि वय बघा, 62ला सुरू केलं आणि हे सगळे त्या दिग्गज आहेत. त्यांचा गहू आहे, ज्वारी आहे, तेवढ्या टनाने काढतात, ऊस आहे. तर खूप आनंद आहे. साहेब तुमचा नंबर एकदा सांगा.
आपला नंबर आहे 99-627-997. 600 म्हणजे 600. 00. आणि अरणगाव आरण तालुका माढा जिल्हा सोलापूर. तिथं आल्यानंतर पूर्ण नाव एकदा सांगा. सावता महाराज आंबाबाग आरण. आपलं स्वतःचं नाव आहे दत्तात्रय बाबूराव घाडगे, हा. आरण तालुका माढा जिल्हा सोलापूर. कधी वाटलं आत्महत्या करायची आहे किंवा आयुष्य नको झालंय तर मरण्याच्या अगोदर फोन एकदा एकदा भेटा आणि मग मारायचं तर फिक्सच आहे. पण एकदा इथं भेटा आणि इथं याल ना तर प्रत्यक्षात विठ्ठलाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. हे सब मंगल आहे आणि सब गुरु आनंद आहे. आणि मामा तुम्ही जरा दोन गोष्टी सांगा, शेतकऱ्यांना काय सांगाल सांगा. मी महादेव रामचंद्र ताटे, राहणार वेळापूर, तालुका माळशिरस. मी सुद्धा एक शेतकरी आहे. आज माझं वय 72 असलं तरी मी आज सुद्धा जोमानं शेती करतो. परंतु आमचा भाग हा बागायत भाग आहे आणि बागायत शेती आहे. परंतु मी आज आरण तालुका माढा जिल्हा सोलापूर ह्या ठिकाणी आमचे स्नेही आणि तसे आमचे चळवळीतले एक कार्यकर्ते म्हणून सुद्धा मी नेहमी त्यांच्याकडे येतो. आणि ते दत्तात्रय गाडगे साहेब हे सुरुवातीला त्यांनी ट्रक ड्रायव्हर हमाल म्हणून काम केलं, नंतर एक मॅनेजमेंट म्हणून एका कंपनीत काम केलं आणि त्यांचं 60-65 वर्षापर्यंतचं आयुष्य हे सांगलीच्या एका सिटीत म्हणजे मोठ्या शहरात गेलं. माझा सुरुवातीपासून त्यांचा परिचय आहे, माझे जवळचे स्नेह आहेत ते. आणि मी सांगलीला जाऊन सुद्धा त्यांना अनेक वेळा भेटायचो. परंतु शेतीची ओळख त्यांना नसताना सुद्धा सुरुवातीला वडिलांची शेती 1.5-2 एकर शेती आणि ते सांगलीतनं रिटायर झाल्यानंतर मूळ गावी आले. मूळ गावी शेती घेतली आणि एकदा खडकाळ माळरानावर तिथं काही नव्हतं, पाण्याची कुठलीही सोय नव्हती. अशा माळरानावर जवळजवळ 10 ते 15 एकर आंब्याची बाग त्यांनी प्रगत केली, अत्यंत कष्टानं उभा केली. आज तिथं 2 वर्षे 3 वर्षे 4 वर्षाची आंब्याची झाडं आहेत. अनेक प्रकारची आंब्याची लागण त्यांनी केलेली आहे. आंब्यावर त्यांनी संशोधन केलेलं आहे. तर त्या संशोधनात त्यांनी शरद आंबा हा 3 किलोचा आंबा आणि ज्याची कोय 100 ते 150 ग्रामच आहे आणि जागतिक पेटंट त्याला त्यातून मिळालं. त्याप्रमाणे त्यांनी सावता आंबा की सावता महाराजांनी जसं कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी स्वकर्मात त्यांनी देव पाहिला आणि स्वतःच्या शेतीत स्वतःच्या शेतीत रमले. पंढरपूरला कधीही गेले नाहीत, परंतु पांडुरंग त्यांच्या भेटीला आला त्यांची श्रद्धा आणि भक्ती पाहून. तसं आमच्या ह्या गाडगे साहेबांनी स्वतः त्या शेतीत रममान झाले. सावता महाराजाचा त्यांनी उपक्रम राबवला आणि अत्यंत सुंदर बाग त्यांनी प्रगत केली. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर जे युवक किंवा जे शेतकरी आहेत आज शेती परवडत नाही म्हणतात, परंतु आधुनिक पद्धतीनं शेती केली, सेंद्रिय पद्धतीनं जर शेती केली आणि टेक्निकनं किंवा स्वतः स्वकर्मात रत राहून शेती केली तर शेती ही परवडती. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्या जगाच्या पोशिंद्याचा अनुभव इतरांनी घेतला पाहिजे. शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता गाडगेसाहेबाची शेती आणि त्यांची आंब्याची बाग येऊन पाहावी असं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि माझं 2 शब्द थांबवतो. जय सावता. आणि आत्महत्या करायची नाही सांगा एकदा. तर आत्महत्या कुठल्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता गाडगे साहेबांचा आरण तालुका माढा येथे येऊन त्यांची आदर्श शेती पाहून त्यांचा आदर्श घेऊनच शेती करावी. करेक्ट. असं मी सर्वांना म्हणजे आवाहन करतो. सब मंगल आहे, सब आनंद आहे. तुम्ही जरा 2 मिनिटं बोला, नाव सांगा, ओळख सांगा. मी मल्हारी शंकर शिंदे, राहणार वेळापूर, तालुका माळशिरस. मी आज गाडगे साहेब सावतामाळे यांच्या गावात आरण येथे आलो असून आरण हे माढा तालुका सोलापूर जिल्ह्यामध्ये असून त्यांनी जे इथं जे सेंद्रिय शेती किंवा आंब्याच्यापासून विविध प्रकार त्यांनी राबवून 3 किलोचा एक आंबा अशा पद्धतीनं त्यांनी उत्पादन घेऊन आज आपण त्यांनी जगात समोर एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे आणि वेगळं पेटंट तयार केलेलं आहे. तसंच सावता आंबा असं बऱ्याच 15-20 जातीच्या आंब्याची लागवड त्यांनी केलेली आहे आणि इतरही झाडं त्यांनी जोपासली आहेत.
उघड्या बोडक्या माळरानावर त्यांनी ही बाग फुलवली आहे. आणि हे फार कष्टाचं काम त्यांनी युवकांना एक मोठं आव्हान उभा केलं आहे. मोठं कष्टानं त्यांनी उभा केलेलं हे आव्हान बघण्यासाठी युवकांनी इथे येऊन आत्महत्या करण्यापेक्षा किंवा इतर कुठल्या वाईट मार्गाला लागण्यापेक्षा व्यसनाधीन होण्यापेक्षा व्यसनाधीन होण्यापेक्षा हे काम केलं तर त्याला नक्कीच योग्य दिशा मिळेल एवढं मी सांगू इच्छितो. सब मंगल आहे, सब आनंद. धन्यवाद. आपण आलात. हा. आता आमचा आंबा साधारण 150-200 ग्रामचा आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात आपली बाग मार्केटला जाईल अशा Yes. अवस्थेत येईल. आम्ही आत्ताच आपल्याला आग्रहाचं आमंत्रण देतो या की आमच्या बागेतला आंबा खायला या या. खा पुन्हा एकदा या. धन्यवाद. सब मंगल आहे, आनंद.